पनवेल तालुक्यातील मनसेचे नेते रामदास पाटील यांनी भगवा टायगर ग्रुपची स्थापना केली असून या उपक्रमाला विविध स्तरातून प्रतिसाद मिळत आहे। यावेळी आगरी समाजातील प्रसिद्ध गायक परमेश माळी यांनी उपस्थिती लावून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। विविध पक्षांमध्ये विखुरलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थानिक प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी ही संघटना उभारण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष रामदास पाटील यांनी स्पष्ट केले। शिवरायांच्या धोरणानुसार जात-पात न पाहता काम करण्याचा या संघटनेचा निर्धार असल्याचे त्यांनी नमूद केले। या संघटनेत अनेक सदस्य सहभागी झाले असून उपाध्यक्षपदी अमोल कोलेकर पाटील तर सचिवपदी संजय तन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे। याशिवाय अन्य पदाधिकाऱ्यांनाही नियुक्तीपत्र देण्यात आले। विविध पक्षातील वरिष्ठ नेते तसेच समाजातील नामांकित व्यक्तींचे या संघटनेला मार्गदर्शन लाभणार आहे, असे रामदास पाटील यांनी सांगितले। स्थानिक समस्या सोडवण्यासाठी मोठ्या संख्येने या संघटनेत सहभागी व्हावे, असे आवाहन गायक परमेश माळी यांनी केले। नमस्कार, मी गायक परमेश माळी। सांगायला खूप अत्यंत आनंद होतो। रामदास पाटील यांनी एक नवीन संकल्पना आणि एक नवीन उपक्रम चालू करण्याचा केलाय, भगवा टायगर ग्रुप। तर या माध्यमातून अनेक सारे समाजकार्य व मराठी माणसाच्या हितासाठी काही गोष्टी होतील। तर नक्कीच मी एक आवाहन करतो नवीन पिढीला आणि तरुणांना की नक्कीच या भगवा टायगर ग्रुपला सर्वांनी जॉईंट होऊन आमच्या रामदास दादांच्या सोबत सर्वांनी एक हात मदतीचा पुढे करून सर्वांनी मराठी माणसाच्या हितासाठी आणि प्रत्येकाच्या समाजकार्यासाठी, न्याय हक्कासाठी एकत्रित या। धन्यवाद। जय महाराष्ट्र। आज आपल्या इथे आपल्या या समाजामध्ये अनेक ठिकाणी गलचेपी किंवा समाजाची जागा जमीन जेव्हा शेतकऱ्याची जाते आणि तिथे अन्याय होतो, तर अशा अन्यायाला लढा देण्याकरता आम्ही आज भगवा टायगर ग्रुप ही संघटना, हा ग्रुप हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला याचा विस्तार करायचा आहे। आणि आज आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध लोकप्रिय गायक परमेश दादा माळी आमच्या या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो। या औचित्य साधून त्यांच्या मुखातून एक चांगला या ग्रुपचा एक गाणं निघेल अशी देखील मी त्यांना विनंती करेन आणि लवकरच आपली भेट होईल या संदर्भात। नक्कीच। आणि माझ्या सुद्धा या भगवा टायगर ग्रुपला खूप सारे शुभेच्छा असतील। तुमच्या हातून असे समाजकार्य घडत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मनसेचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये तर आम्ही आहेच आणि काम करतच आहे, परंतु आमच्या मनामध्ये असं आलं की काही ठिकाणी ज्या समस्या आहेत अशा ठिकाणी बरेचसे शेतकरी असतील किंवा नागरिक असतील। आता आपल्या बाजूला एअरपोर्ट आलेले आहेत, एवढा मोठा एअरपोर्ट येऊन देखील स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव त्या ठिकाणी लावला गेला नाही आणि आतापर्यंत ते स्थगितच आहे। या सगळ्या समस्यामध्ये जर उतरायचं असेल तर आमचं धोरण एवढंच आहे की आपला नाता संबंध, फ्रेंड सर्कल, मित्रपरिवार एवढा मोठा आहे की इतर पक्षांमध्ये सगळं विविध असं विस्कलित झालंय। तर त्याच्यामुळे आम्ही एक मनामध्ये आमच्या सर्व मिळून मित्रपरिवार, दोस्त असं तुमच्या मनात आलं की एक आपल्याला संघटना पाहिजे, एक ग्रुप पाहिजे आपला, जेणेकरून आपण एकत्रपणे सर्व जे स्थानिक समस्या असतील ते एकत्र मिळून आपण सोडवू शकतो। विविध पक्षांच्या माध्यमातून ती समस्या सुटत नाही। जसं शेतकऱ्यांच्या तुम्ही बघितलं आम्ही पाहत असतो, असं जसं आपण आता एक 10 दिवसापूर्वी लोढाचा एक प्रश्न आपण सॉल्व्ह केला। जवळजवळ 20-25 एकर जागा त्यांनी एक्वायर केली होती, म्हणजे अशीच गुरुचरण, काही गावकरी। तर अशा बरेच ठिकाणी जे प्रश्न आहेत ते मोठ्या बलाढ्य पक्ष हात घालत नाहीत आणि ते विषय नेहमीच तसेच पडून राहतात आणि शेतकरी मात्र हा देशोधडीला लागतो। तर अशा प्रश्नांवर मात करण्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जे विचार धोरण आहे ते चालतं। म्हणजे जसं याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं की कुठलाही समाज आणि जातवेत वगैरे असं काही ठेवलं नाही संघटनेमध्ये। छत्रपतींचे जे विचार धोरण आहेत त्या धोरणावर आम्ही चालणार आहोत। आणि जसं बघितलं तर मुस्लिम समाजाचे लोक देखील त्यांच्या सोबत स्वराज्यासाठी साथ दिली होती। जसं काशीवरनं ब्राह्मण राज्याभिषेकला आले होते। तर असं आमचं एक मनामध्ये आलं की असं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून संघटनाही मोठी होईल, ग्रुप देखील मोठा होईल आणि लोकांच्या समस्या पण मोठ्या प्रमाणात सोडू शकतो। थोडक्यात तुमचं या ठिकाणी मला म्हणजे बोलण्याचा असं लक्षात आलं
की विविध पक्ष असतात, त्यांच्या विचारधारा वेगवेगळ्या असतात आणि लोक त्या विचारधारेच्या सोबत असतात, तेव्हा त्याच पक्षाचं धोरण असतं, त्याच्याच सोबत राहावं लागतं. मग अशा वेळेला तुमचं असं म्हणणं की सगळ्या पक्षाचे लोक तुम्हाला चालतील आता? बरोबर बोललात तुम्ही, कारण चालतील तर ही एक आमचा ग्रुप आहे, ही संघटना आहे आमची. तर याच्यामध्ये आम्हाला विविध पक्षाचे लोक देखील आम्हाला कॉल आलेत. चंद्रपूरवरनं कॉल आला, नागोठना, पुण्यावरनं कॉल आले. जे आम्ही जसं व्हायरल केलंय, हा ग्रुप आम्ही खोलतो. टायगर ग्रुप आहे. टायगर हा बऱ्याचशा पक्षांमध्ये पण आहे, परंतु आम्ही हा वेगळा टायगरचा जो सिम्बॉल आहे तो वेगळा घेतलेला आहे थोडा. आणि आमचा दृष्टिकोन की टायगर हा नेहमीच यशावर पोहोचलेला आहे. तर त्या अनुषंगाने या ग्रुपला देखील मोठा प्रतिसाद भेटेल. युवा नेतृत्वाला कुठेतरी एक कडी पाहिजे, कंटाळलेले आहेत, पक्षांना कंटाळलेले आहेत, ग्रुपला कंटाळलेले आहेत, ते देखील आमच्याशी जोडले जातील. तर ते अन्याय जिथं होतोय, जसं महिलांवर अन्याय होते, आपण मागे तहसीलदारांना मोठं आंदोलन करलं होतं मनसेच्या वतीने, तर या अन्यायाला कुठेतरी असं दडपशाही आणि अन्याय तिथे दबला जातो, याला वाचा फोडण्याचं आम्ही काम करणार आहे. नाही म्हणजे मग अशा वेळी पक्षाच्या वरनं तुम्हाला कुठले मग आदेश येऊ शकतात ना असं? आता तर मी एक महाराष्ट्र सैनिक आहे, बरोबर. जरी माझा पद काढला गेलाय, परंतु काम करण्याची धमक आणि आपल्यामध्ये इच्छाशक्ती जर असेल तर तुम्हाला काम करण्यापासून आणि जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला कोणी नाकारू शकत नाही. बरोबर. एखादा ग्रुप स्थापन करताना आपण विविध ध्येय उद्दिष्ट मनाशी बाळगून असाल, प्रामुख्याने कुठलं ध्येय उद्दिष्ट आपण अंगीकारत ही भगवा टायगर ग्रुपची आपण निर्मिती केली? कसं आहे की आपलं एक वैयक्तिक जे आपण बोललो की मित्र परिवार आणि विविध पक्षांचे मित्र आहेत, पण आपण एकत्र येत नाही. तर त्याच अनुषंगाने आपला नाता देखील मोठा असतो. तर या अनुषंगाने या ग्रुपच्या माध्यमातून एखादा प्रश्न आपल्याला तो त्याचा न्याय निवारण करताना येत नाही, मग अशा माध्यमातून आम्ही सर्वांना एकत्र घेऊन त्याचं न्याय निवारण करू शकतो आणि 100% याचा रिझल्ट आम्ही लावू शकतो. तर आज पदाधिकारी देखील तुमच्या सोबत आहेत, यामध्ये त्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत असं मला समजतं या भगवा ग्रुप. आज आम्ही जसं मी अध्यक्ष आहे भगवा टायगर ग्रुपचा, तसे उपाध्यक्ष म्हणून आम्ही अमोल कोलेकर पाटील यांची नियुक्ती करत आहे. तसेच आमचे आता संजयजी तन्ना आहेत, ते माझे सहकारी आधी आम्ही काम करत होतो, ते बीजेपीत आहेत, मग त्यांना आम्ही त्या सचिव पदावर नेमणूक केलेली आहे. त्याच्यानंतर विविध ठिकाणी जो पॉवरफुल कॅपेबल असेल पदाधिकारी, मग तसं आपले संपादक मध्ये पत्रकार बंधू असतील, त्यांना इच्छा असेल, किंवा याच्यामध्ये ऍडव्होकेट आहेत दुबे म्हणून आणि आमच्या इथले एक पावशे म्हणून आहेत, त्यांना देखील आम्ही सहभागी, म्हणजे 4-5-6 असे ऍडव्होकेट वकील आहेत, त्यांना देखील त्या संघटनेमध्ये आम्ही घेतलेले आहेत. आणि जसं आपले राजाराम पाटील साहेब आहेत, असं आमचे राजूदादा पाटील आहेत, असे अभ्यासक आणि आमदार देखील याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन राहतील. आणि विविध पक्षाचे कोणी मंत्री असतील तर ते देखील आम्हाला याच्यामध्ये सहकार्य करतील. भाई, एक लास्ट प्रश्न माझा असा आहे, भगवा टायगर ग्रुप हा काढलाय तुम्ही, पण भगवा टायगर ग्रुपच काय काढलाय? बाकी इतर पक्षाच्या संघटनेचं नाव, इथल्या देशाचं नाव काय तुम्ही देऊ शकला, तर भगवा टायगरच देण्यामागचं कारण आहे? कसं आहे, खुकार जर असेल तो भगवा टायगरच खुकार असतो आणि तोच झेप घेतल्यानंतर तिथला न्यायनिवारा करू शकतो. त्याच्यामुळे आम्ही हा भगवा टायगरच निवडलाय. तर याच्यामध्ये सदस्य व्हायचं असेल कुणाला, तर त्याच्यासाठी काय म्हणजे सदस्य फी आहे का, किंवा त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे कुणाला व्हायचं असेल? सदस्य होण्यासाठी कसं आहे की कुठली फी आकारली जाणार नाही, कारण आपण ग्राउंड लेवल मधून चाललेलो आहोत, तर ती आपल्याला एक जाण आहे. आणि फीज ठेवल्यानंतर काय होतं, थोडीशी कातावीची कसबूज होत राहतो, परंतु आम्ही निस्वार्थ ते करणार आहे आणि कोणती फीज ना विनामूल्य आहे आणि ते तुम्ही सदस्य होऊ शकता. आणि आपली काय समस्या आहे ती देखील आम्ही ऑनलाईन असेल किंवा पत्राद्वारे असेल, पोस्टाद्वारे असेल, ते त्या ग्रुपमध्ये आम्ही मागू शकतो आणि येणाऱ्या काळात त्या व्यक्तीला देखील तेवढाच न्याय मिळेल अशी अपेक्षा आमच्याकडनं केली, तिचा निवारण आम्ही 100% करणार. सगळ्यात अगोदर सगळ्या पत्रकार बांधवांचं मनापासून धन्यवाद की त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. आणि या भगवा टायगर ग्रुपचे जे अध्यक्ष आहेत रामदासभाई पाटील, यांचे देखील आभार मानायला पाहिजेत की त्यांनी थोडी मोठी महाराष्ट्र लेवलची आपल्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. मुळात मी याची थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. आपल्या ग्रुपचं नाव आहे भगवा टायगर ग्रुप. एक मित्र परिवारांचा ग्रुप आहे. बरेच आपले पक्ष असतात, वेगवेगळ्या राजकीय संघटना असतात,
परंतु काय होतं, आपण ज्या वेळेला बघितलं असेल, बरेच पत्रकार त्या पाठीमागे एका प्रकरणामध्ये होते, जे मोठमोठे प्रकरण असतात त्या ठिकाणी आपण कामं करायला गेल्यानंतर राजकीय पक्षांचे जे काही कार्यकर्ते असतात, मंत्री असतात, नेते असतात, त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्यावरती दबाव येतो. त्याच्यामुळे एक मित्रांचा आपण एक मित्र परिवाराचा ग्रुप आपण असा बनवायचं ठरवलं होतं, जेणेकरून कुठल्याही समस्येवरती कुठल्याही दबावाशिवाय आपण बिनधास्तपणे त्या ठिकाणी जाऊन लढू शकतो आणि तितक्याच हिमतीने त्या समस्येचं उत्तर देखील, समाधान देखील आपण शोधू शकतो. त्याच्यानंतर ह्या पार्श्वभूमीच्या विचारातनं ही संघटना निर्माण झाली, ग्रुप निर्माण झाला आणि म्हणजे अल्पावधीच्या कालावधीमध्ये त्या सगळ्या संघटनेची बांधणी देखील झाली आणि पूर्ण आता पदाधिकाऱ्यांचं आपण लिस्टिंग करून त्यांना आपण ती पदं देखील देणार आहोत. प्रामुख्याने आपण एक उपाध्यक्ष म्हणून कुठल्या जबाबदाऱ्यांना पेलवाल आणि अध्यक्षांची तर साथ आपल्याला आज इतर पदाधिकाऱ्यांसोबत घेऊन कशा प्रकारचा का भविष्यात भगवा टायगर ग्रुप असेल? आता याच्यामध्ये कसं माहितीये का, ज्या अनेक समस्या आहेत, सध्याच आपण एकंदरीत राजकीय परिस्थिती बघितली तर अनेक परिस्थितींकडे, अनेक प्रश्नांकडे राजकीय दृष्टीने बघितलं जात नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण केलं जातं. एकमेव भगवा टायगर ग्रुप असा असेल जिथं कुठल्याही जाती धर्माकडे न बघता कुठलीही समस्या असेल तर त्याच्यावरती पहिला हातोड आपल्या भगवा टायगर ग्रुपचा पडलेला असेल. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जात धर्म पंथ आणणार नाही आपण. समस्या आली त्या ठिकाणी भगवा टायगर ग्रुप त्या ठिकाणी तुम्हाला उभा राहायला दिसेल. आज आपण पाहत आहात की भगवा टायगर ग्रुपचा अनावरण सोहळा होता आज आणि रामदासभाई पाटील आपले भगवा टायगर ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि नेहमीच तुम्ही पाहत आलेत की आज एवढ्या वर्षापासून मी रामदास पाटीलजी यांच्यासोबत काम करत आलेलो आहे आणि त्यांच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमासोबत मी तुम्हाला दिसलेलो आहे कुठे ना कुठेतरी. भले ते एअरपोर्ट संदर्भात कुठला विषय असेल किंवा हॉस्पिटलचा कुठला विषय असेल किंवा कुठल्या शाळेचा विषय असेल, तर मध्यंतरी त्यांनी मला सांगितलं का आपण अशी एक संकल्पना आणतोय की आपल्याला सगळे मित्र परिवार आणि आपले सर्व पक्षीय कुठल्याही पक्षाचा लोगो न लावता आपल्याला एक काहीतरी संघटना आपल्याला उभारायची आहे. तर मी बोललो अवश्य तुम्ही उभा राहा, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि त्या माध्यमातून आज भगवा टायगर ग्रुपचा आज अनावरण सोहळा झालेला आहे आणि तुम्ही पाहत झालात का हा जो पूर्ण विभाग आहे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उरण, इकडे रामदासभाई पाटील यांची जी छवी आहे ती आज नवीन नाहीये. आज गेल्या 20 वर्षापासून त्यांचा जो धुमाकूळ त्यांनी जो घातलेला आहे, म्हणजे तुम्हाला आज लहान मुलांपासून ते मोठ्या वयस्कर व्यक्तींपर्यंत जे काही समस्या आहेत त्यांनी आजपर्यंत ते सोडवले आहेत. भले त्या जमिनीच्या प्रश्न असो, लोढा ग्रुप संदर्भात कुठले प्रश्न असेल किंवा कोणाची नोकरीची समस्या असेल, तर आज पूर्ण तळोजा MIDC मध्ये पण पहिलं नाव जे निघतं ते रामदासभाई पाटलांचं निघतं. तर म्हणून आज पूर्ण युवा ग्रुप जो आहे तो आपल्या रायगड जिल्ह्यातला असो, ठाणे जिल्ह्यातला असो किंवा पूर्ण कोकणातला असो, तर आपण पूर्ण इथून आज सुरुवात केलेली आहे आणि नक्कीच या भगवा टायगर ग्रुपला येणाऱ्या काळामध्ये भरभराटी येईल आणि कुठल्याही महाराष्ट्रातल्या कानोकोपऱ्यामध्ये रामदासभाई पाटील यांचा भगवा टायगर ग्रुप तुम्हाला अवश्य दिसेल. रामदासभाई तुम आगे बढ़ो. सचिवपदी आपण जबाबदारी घेतली, त्या पदाला न्याय देण्यासाठी तुमची काय भूमिका असेल? हो, तुम्ही अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे का जे एक डॅशिंग नेतृत्व जो फील्डवरती काम करणारा असतो तो एक रामदासभाई पाटील तर आहेत, पण एक तुम्हाला सोबत कुठे कुठे एक लेखणी करणारा माणूस पाहिजे, पत्रकारांशी बोलणारा माणूस पाहिजे, पोलीस यंत्रणा असेल किंवा सिस्टम असेल, यांना सगळ्यांना हाताळणारा व्यक्ती पण तुम्हाला एक लागतो कुठल्याही संघटनेमध्ये. तर तुम्ही मला पाहतच आहात काय तुम्हाला नेहमी मी या सगळ्या सिस्टम मध्ये दिसलेलो आहे. भले फ्रंट मध्ये नसेल पण पाठीमागनं मीच असतो सगळीकडे. तर 100% भगवा टायगर ग्रुप मध्ये जिकडे कुठे अडथळा निर्माण होईल तर तिकडे संजय त्यांना तुम्हाला प्रथमतः दिसेलच.